नमस्कार मंडळी, मी प्रकाश पाटील तुम्हा सर्वांचं गोपी गायडन्सच्या आणखी एका व्हिडिओमध्ये स्वागत करतोय। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेबी वॉर्डरोबचा अनबॉक्सिंग करणार आहोत आणि हा कशा प्रकारे असणार आहे, याची फिनिशिंग कशी करायची, म्हणजे हा आता प्रोडक्ट डिसअसेंबल आलेला आहे। तर घरी तुम्ही याची फिटिंग करू शकता। मी पण फर्स्ट टाइम करणार आहे। सो चला फटाफट अनबॉक्सिंग करूया आणि याची प्रोडक्टची क्वालिटी कशी आहे आणि हा तुम्ही सुद्धा बाय करण्यासाठी जर उत्सुक आहात तर हा तुमच्यासाठी सुद्धा कसा बेनिफिशियल ठरणार आहे, तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगेन। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। फायनली आपले प्रोडक्ट बॉक्समध्ये अशा प्रकारे आलेले आहेत। जसे जसे टाईप आहेत तसे तसे त्यांची पॅकिंग सुद्धा आहे। सुरुवातीला आपण बघू शकतो की अशा प्रकारे हे मेटलचे रॉड आहेत, त्याच्यानंतर हे साईडचे फिटिंग आहेत आणि त्याच्यानंतर मग आउटर शेल अशा प्रकारे आहे त्यांनी एकत्र दिलेली आहे आणि ह्याच्या आतमध्ये बघू शकता तुम्ही हे मोठेवाले रॉड आहेत। तर सेपरेट पॅकिंग दिलेली आहे आणि प्रत्येक पॅकिंगवर त्यांचे नंबरिंग दिलेले आहे। गायडन्ससाठी आपल्याला पेपर भेटलेला आहे की कशा प्रकारे आपण याची घरीच फिटिंग करू शकतो। नंबर दिलेले आहेत, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर। तर अशा प्रकारे आपल्याला हा एक गायडन्स टूल भेटलेला आहे। तर सुरुवातीला 6 शेल बनवायचे असं त्यांनी सांगितले आणि 6 शेलच्या नंतर मग जो वरचा आउटर कापड आहे तो लावायचा। 6 इंचचा जो आपल्याला पाईप आहेत ना ते 2 घ्यायला सांगितलेत पहिल्या शेलमध्ये। तर आपण त्याच्यातले 2 पाईप बाहेर काढूया। ओके, सुरुवातीचा जो शेल आहे ना, एक शेल मी व्यवस्थित बनवून दाखवतो तुम्हाला, त्याच्यानंतर मग शेल मी डायरेक्टली रेडी करून दाखवतो, ठीक आहे। आणि त्याच्यामध्ये 2 नंबरचा जो पाईप आहे हा वाला, त्याच्यामध्ये दिला 2 नंबर पाईप, हा 2 नंबरचा पाईप, तिथे पण 2 लागणार आहेत। हे 3 नंबरचे जे पाईप आहेत ना हे खालच्या बेस पॉईंटला लावायचे आहेत, ठीक आहे, उभे, ठीक आहे। त्याच्यानंतर मग हे फिटिंग्स आहेत त्या ओपन करूया। त्याच्यासाठी आपल्याला कॉर्नर लागतील, कारण आपल्याला बेस पॉईंट पण बनवायचा आहे। तर 4 कॉर्नर झाले। आणि त्यानंतर मग आपल्याला ज्या शेल भेटलेल्या आहेत त्या काढूया आणि हा मेन आउटर कव्हर आहे, हा शेवटी दाखवतो तुम्हाला मी। ह्याच्यामध्ये हा 6 शेलचा मी रॅक मागवलेला आहे, त्याच्यामुळे ह्या 6 शीट आलेल्या आहेत मला। त्यापैकी आता एक आपण सेपरेट काढूया आणि बाकीच्या साईडला ठेवूया। एक शीट तुम्ही अशा प्रकारे 3 पाईप जॉईन केल्याच्या नंतर आहे ना, अशा प्रकारे ह्यांना साईडला लॉक भेटतात, त्याच्यामध्ये नॉर्मली फिटिंग करून घ्या पाईप टाकून। तर आपली ही एक शेल रेडी झालेली आहे। अशा प्रकारे हा 6 शेल मी रेडी करून तुम्हाला 2 मिनिटात भेटतो। तर आता आपल्या 6च्या 6 शेल रेडी झाल्यात, पण शेल बनवताना एक मिस्टेक होऊ शकते ती तुमच्याकडून, तो एक लक्षात घेण्यासारखा पॉईंट आहे। तो म्हणजे आता बघा, आपण जर शेल अशी ठेवणार आहोत ना, त्याच्यानंतर तुम्हाला ह्याच्यावरती रॉड लावायचे आहेत वर। सो इकडचा जो होल आहे बघा, ह्या प्लास्टिकला कॉर्नरला असा वरती आला पाहिजे। आता इकडे बघा, आम्ही बाय मिस्टेक इकडे साईडला केला होता, इकडेची ह्या साईडला। सो ह्याच्याने आता रॉड इथे उभा राहणार नाही। सो लावताना तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की हा अशा प्रकारचा या फिटिंग इथे आली पाहिजे। इकडे पण बघा आम्ही मिस्टेक केली होती, सो ही मिस्टेक तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर मग ही शीट आहे ना, ही पण तुमची अशा प्रकारे असली पाहिजे। ही बघा, ह्याची शिलाई आहे ना ती खालच्या साईडला आहे आणि ही असं आहे। तर ह्याच्यामध्ये पण मिस्टेक झाली होती बघा, इकडे बघा ही शिलाई आता वरच्या साईडला आलेली आहे। सो हा एक मिस्टेक आहे। आता आपल्याला टास्क आहे ती म्हणजे नंबर 3चे जे रॉड आहेत हे ह्या 2 शेलच्या मध्ये टाकायचे आहेत किंवा खाली बेसला पण टाकायचे आहेत। आपल्याला बेससाठी हे 4 आलेले आहेत, तर हे पण जॉईन करून घेऊया। सो सुरुवातीला आपण एक शेल पकडूया आणि तिला मग आपण बेसचे जे आहेत 4 आपल्याला 30 ते लावून घेऊया। तर अशा प्रकारे आपला बेस शेल रेडी झालेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला आपण 4 रॉड अशा प्रकारे प्रत्येक कॉर्नरला सेकंड शेल्फ याच्यावर ठेवायची आणि मॅच करायची। अशा प्रकारे आता मी पूर्ण 6 शेल रेडी करतो आणि तुम्हाला दाखवतो। तर आता आपली टोटल शेल रेडी झालेली आहे। टोटल हे 1 2 3 4 5 6 आणि हा एक 7वा आहे। ह्याच्यावर कदाचित जर जागा झाली तर आता हे कव्हर लावल्याच्या नंतर समजेल इकडे कपडे ठेवता येतील की नाही। त्याच्यानंतर मग आपल्याला हे कॉर्नरचे फिटिंग एक्स्ट्रा भेटतात, हे 3 फिटिंग एक्स्ट्रा आहेत। हे आपल्याकडे असतील, जर कधी काय तुटला एखादा तर लोडने, तर हा एक होऊन जाईल। तर हा एक चांगली गोष्ट आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला भेटणारा मेन आउटर शेल जो अशा प्रकारे आहे, खूप छान कलर आहे। मला एकदम स्काय ब्लू कलर माझा फेवरेट आहे आणि बाहेरला स्काय ब्लू एकदम म्हणजे फ्रेश वाटतोय। आणि ह्याच्यावर बघा असे बेबीचे फोटोज वगैरे आहेत, म्हणजे कार्टून्स आहेत, तर हे खूप चांगलं वाटतंय। अशा प्रकारे आता आपल्याला वरून असा खाली टाकायचा आहे आणि मग खाली आपल्याला बघा इकडे रश्या दिलेल्या आहेत। हा इझिली एकटा तुम्ही टाकू शकता, असं काही हे नाही। ओके, तर फायनली अशा प्रकारे टाकून झालेलं आहे। त्याच्यामुळे जास्त म्हणजे आता ही वरची शेल आहे ना,
ह्याच्यावर आपल्याला पूर्णपणे बाहेरच्या साईडनं काहीतरी मटेरियल ठेवता येईल, म्हणजे जर कपडे वगैरे ठेवत असाल तर ठेवता येईल. आणि पूर्णपणे आपला रेडी झालेला आहे. इथे साईडला पण बघा, साईड पॉकेट्स पण इथे बघायला भेटतात आपल्याला. या साईडला बघूया तर ह्या साईडला एक पॉकेट आहे, म्हणजे खूप छान प्रोव्हिजन दिलेलं आहे. आणि हा समोरचा व्ह्यू आहे याचा. त्याच्यानंतर मग हा ब्रँड फ्लिप झोन कडून येतो. ही चेन ओपन करूया. चेन पण खूप ओके क्वालिटी आहे. आणि अशा प्रकारे हा ओपन होत आहे. आणि ओपन झाल्यावर हा अशा प्रकारे दिसणार आहे तुम्हाला, तर तुम्ही इझिली ऍक्सेस करू शकता कपडे वगैरे ठेवून. खालच्या साईडने पण रेडी करूया याला. हा बघा, अशा प्रकारे तुम्ही ह्याला गाठ मारू शकता. तर आपला बेबी वॉर्डरोब पूर्णपणे रेडी झालेला आहे. आणि हा वॉर्डरोब तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर ह्याचा फर्स्ट इम्प्रेशन आणि ह्याची बिल्ड क्वालिटी मला खूप चांगली वाटली. आणि त्याच्यानंतर मग मला ह्याची प्राइस किती भेटली हे महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं राहिलं. तर मला ह्याची प्राइस ॲमेझॉनला आणि फ्लिपकार्टला ऑलमोस्ट सेम होती. सेम ब्रँडकडून येतो दोन्हीकडे पण. तर 1000 रुपये अप्रॉक्स प्राइस याची मला पडलेली आहे. तुम्हाला हा जर प्रोडक्ट आवडला असेल ना, तर ह्याची बाय लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तर नक्की लाईक करा. भेटूया अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओजमध्ये. तेव्हापर्यंत स्टे सेफ, स्टे हॅपी.